नमस्कार, मी मेघा पंकज गव्हाणे. मी सायली स्वप्नील गव्हाणे. मी संजीवनी अजित गव्हाणे. आम्ही चौपाड येथे राहतो. आमच्या घरी गौरी आगमन दरवर्षी होत राहतं. आम्ही दरवर्षी नवीन काही त्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या ह्या वर्षी आम्ही पंढरपूरची वारी हा आमचा वारकरी संप्रदायाचा थीम आम्ही ठरवलेला आहे. दरवर्षी आम्ही नवीन काय असतं. आमचं मागच्या वर्षी केदारनाथ हा थीम होता. ह्या वर्षी आम्ही पंढरपूरचं केलेलं आहे. वारकरी पंढरपूरला कसे जातात, त्यांनी कसा उत्साह असतो, तो उत्साह आम्ही आमच्या गौरी लक्ष्मीच्या यामध्ये पण आम्ही दाखवलेला आहे. आणि याची तयारी आम्ही एक 4-5 दिवसापासून आधीपासूनच करतो. आणि या तयारीसाठी मोठ्यापासून ते लहानापर्यंत सर्वजण आम्हाला मदत करतात. आम्ही सर्वजण एकत्र येऊन हे सगळं करतो. आम्ही यामध्ये टाकाऊपासून सगळ्या वस्तू आहेत. आम्ही हा थर्माकॉल रथ बनवलेला आहे. रथ त्याच्यापासून रथ केलेले आहेत. हे मंदिरं केलेले आहेत. आम्ही कुठे राहिलेले लोकर्स वगैरे असतील ते त्यांचा वापर करून आम्ही तिथे लोकर वगैरे लावलेले आहेत. आणि मुलांनी हे पेंटिंगचे वगैरे कामं केलेले आहेत. चिटकवण्याचं काम मुलांनी केलेलं आहे. मुलांनी त्या धबधब्यांवरती किंडर जॉय मधले खेळणी ठेवलेले होते. ते खेळणी त्यात त्यांनी लावलेले आहेत. लहान मुलांचाही आमचा त्यात समावेश आहे. रोड गेलेला आहे. हा थर्माकॉल नाही, हा पुट्ट्याचा रोड आम्ही तयार केलेला आहे. तो मंदिरापर्यंत गेलेला आहे. ह्या दोघी चंद्रभागा नदी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चंद्रभागा नदी आहे ही पहिली. ह्या दोघी आणि या आपल्या वीणा वाजवत आहे. इथे टाळ वाजवण्याचा दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केला. आम्ही गणपती बाप्पांना कवळामध्ये बसवलेलं आहे. छान वाटतं. सगळेजण सर्वजण एकत्र वगैरे येऊन आम्ही करतो. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही केदारनाथ केलेलं आणि ह्या वर्षी म्हणलं वारकरी दाखव. आमच्या चौपाडी ते वारकरी घरी आमच्या इथे जेवायला येतात. त्याच्यामुळं म्हणलं आज यावर्षी आपण हे वारकरीच करूया छान असं. आम्ही हे डिजिटल सुद्धा आम्ही असे केलं ते विचार करून केलेलं आहे डिजिटल. तुकाराम महाराज, विठ्ठल, रुक्मिणी हे वारकरी चालले त्यांच्याकडे. सगळे कामातून वेळ काढून हे संध्याकाळी किंवा असं करतो आम्ही. आमच्या फराळी आमचा एवढा उत्साह असतो की आम्हाला झोपही येत नाही. आम्ही त्या उत्साहात लक्ष्मीच्या वेळेस पण आम्ही पहाटे 4 पर्यंत सर्वजण लहानांपासून मोठ्यापर्यंत आम्ही सर्वजण हे करत होतो. आम्हाला हे करत नाही. सगळे आमच्या आई पण आम्हाला सगळ्यामध्ये मदत करू लागतात. हे करण्यामागचं कारण पण की लहान मुलांना पण कळायला पाहिजे की आपली संस्कृती काय, आपल्या लक्ष्मी गणपती हे काय असतं. आम्ही हाताने तयार करतो का तर हे मुलांना कळायला हवं. अलीकडे आयतं सगळं मार्केटमध्ये आयतच मिळतं. तुम्ही टिळक चौकात जावा सगळंच मिळतं. तसं आम्ही काही नाही, आम्ही सगळं तयार करतो. आम्ही सगळे हाताने सगळं तयार मुलांना घेऊन करतो की त्यांना कलर द्या ना, तुम्ही इथं कलर द्या, इथं कलर द्या हे त्यांना सांगतो. असं वाटत नाही काय वेळ खूप चाललाय आपलं, उगा टाइम ना चाललाय? नाही वाटत नाही आम्हाला. ते मुलांना कळतं आणि आम्हाला आवड आहे या गोष्टींची. आम्हाला आवड आहे आणि आमची आवड उत्साह मुलांमध्ये पण यावा म्हणून आम्ही त्यांना घेऊन हे काम करतो. आणि असं नाही की आमच्यात 8 मुलं आहेत लहान, 1-2 नाही, आमच्यात 8 लहान मुलं आहेत. आम्ही त्यांना घेऊन करतो. हे खूप होती सर्वांची मदत. हे आम्ही पूर्ण घरातल्या आम्ही 4 जावा, आमची आई, हे आमचे दीर, हे ह्याने खूप मोठे दीर आहेत आमचे. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे करायला. त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो. ह्या दिरांना पण ह्या दिरांना खूप मोठं योगदान त्यांनी आम्हाला खूप मदत दरवर्षी त्यांनी मदत करतात. इथं हे करू आम्ही त्यांना सांगतो की नाही हे असं करायचंय. आम्हाला करू पण लागतात. मग हे सर्व केल्यानंतर जे लोक, जे महिला कोणी तुमच्या घरी बघायला आलं त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? खूप छान असतात. दारातूनच आल्या वाव किती अजून आम्हाला म्हणतात की पुढच्या वर्षी काय करा. तुम्ही करता कसं? एवढे जण असताना तुम्हाला वेळ तुम्ही कसा वेळ काढता? हाच प्रश्न सगळा. लास्ट टाइम केदारनाथ केलता तर पुढच्या वर्षी पण तुम्ही काय तर करा, आम्ही येतो बघायला असं म्हणतात आम्हाला जाताना. तो उत्साह आम्हाला दरवर्षी येतो की नाही बाबा मागच्या वर्षी आम्हाला असं प्रतिक्रिया मिळाली तर आपण ह्या वर्षी काय तर नवीन करावं. ह्या उत्साहाने आम्ही सगळं काय करतो. पुढच्या वर्षी पण नवीन काहीतरी तुम्हाला वेगळं बघायला मिळेल. पुढच्या वर्षी सुद्धा नेक्स्ट बघा तुम्ही काहीतरी वेगळं असेल तेव्हा तुम्ही नक्की या. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया, मोरया. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.